शेतकऱ्याने फक्त शेती करत न राहता स्वतःचा ब्रँड सुद्धा शेतातून उभा करू शकतो. अगदी खरं आहे. आज तुमच्या ताटामध्ये, आज आपल्या सर्वसामान्यांच्या ताटामध्ये येणारं आपला भाजीपोळी असेल, ते आपण अंगावर लावणारा परफ्यूम असेल, आपण बॉडीवर लावणारा सोप असेल, हा नैसर्गिकरित्या शेतकऱ्याच्या शेतातूनच येतो. बरोबर, हे बेसिक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपला स्वतःचा ब्रँड तयार करायला हवा आणि तेवढं पोटेन्शियल प्रत्येकाच्या शेतामध्ये आहे. अगदी खरं. आणि त्याचाच आम्ही एक उदाहरण इथे तयार केलेलं आहे. ज्यावेळेस कोणतीही स्टोरी तुमच्यासमोर मी आणत असतो त्यावेळेस मला प्रवासामध्ये ज्यावेळेस वेगळी व्यक्तिमत्व भेटतात त्यावेळेस मी त्यांना नेमकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यातलाच एक हा वेगळं काहीतरी करायचं म्हणून 2 इंजिनियर पती पत्नींची जोडी त्यांच्या गावामध्ये रमलेली आहे. फक्त ती रमलेली नाही तर इथे एक उद्योग व्यवसाय करते आणि त्या उद्योग व्यवसायातून त्यांनी स्थानिकांना रोजगार पण दिला आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक असा व्यवसाय, एक असा उद्योग, कदाचित माझ्या माहितीप्रमाणे माझ्या बघण्यात कधीही नसलेलं हे युनिट गवतापासून म्हणजेच लेमन ग्रासपासून वेगवेगळी उत्पादनं बनवायची. आणि ती अशा ठिकाणी तुम्ही जरा ह्या बाजूला बघून घ्या, हे संपूर्ण जंगल आहे. जरा अलीकडं पण या, हे संपूर्ण जंगल आहे. जरा चारी बाजूला जर एकदा पाहिलं तर ह्या संपूर्ण जंगलामध्ये हे एक अशा पद्धतीचं एक युनिट चालू केलेलं आहे. आणि ते युनिट फक्त आणि फक्त लेमन ग्रासवरती काम करतं. माझ्याबरोबर मिस्टर दिलीप आहेत आणि तुमच्या मिसेस तर गौरी मॅडम, ह्या दोघांनी सुरुवातीला ह्यांची ओळख करून देतानाच मला ह्यांनी सुरुवातीला सांगितलं आम्ही दोघांनीही मुंबईत जॉब केला आणि त्यानंतर आता ते इथं गेली 5 वर्षापासून एक युनिट चालवतात. आणि हे फक्त आणि फक्त लेमन ग्रास म्हणजे गवती चहापासून वेगवेगळी आयुर्वेदिक उत्पादनं बनवत आहेत. आणि अशा गावामध्ये एकदा इकडे हा रस्ता पण दाखवा. इकडे यायला हा असा रस्ता आहे, आजूबाजूला लोकवस्ती नाही आहे. तर सगळं त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, सुरुवातीला स्वागत आहे तुमचं. आणि अतिशय कल्पकतेनं हा सुरू केलेला, एवढ्या अगदी जंगलामध्ये म्हटलं तरी तुम्ही लोकांना रोजगार निर्माण करून दिलाय. बरोबर. याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय आहे हे युनिट आणि तुम्ही काय काय करताय? राईट. पहिली सर्वप्रथम मी माझी माहिती देतो, ओळख. माझं नाव दिलीप परब. आम्ही कोकणातल्या या तिथवली गावात आमचा हा प्रोजेक्ट आहे. आम्ही आणि गौरी, आम्ही दोघंही, मी आणि गौरी आम्ही दोघंही सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहोत. मुंबईमध्ये आमचं शिक्षण झालेलं आहे. तिथे आम्ही लार्सन अँड टुब्रो मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होतो. 8-10 वर्ष आम्ही जॉब केलेले आहेत. त्याच्यानंतर आमची ही जर्नी ही ॲग्रिकल्चरमध्ये आहे. शेतीमध्ये येऊन नवीन इनोव्हेशन सकट एक ग्लोबल मार्केट आपण कसं कॅप्चर करू शकतो. अच्छा. कोकण म्हटलं तर सर्वांना आंबा, काजू, पर्यटन, समुद्रकिनारी, मासेमारी एवढंच माहिती आहे. पण कोकण त्याच्या पलीकडेही खूप आहे. कोकणामध्ये औषधी वनस्पतींचा खूप साठा आहे. बायोडायव्हर्सिटी खूप चांगली आहे. इथे खूप प्रकारच्या अशा हजारो औषधी वनस्पती आहेत. त्यातलीच एक वनस्पती गवती चहा. ह्याच्यावरती आम्ही सायंटिफिकली सगळा रिसर्च करून आम्ही आमची ही इंडस्ट्रीज इथे सेटअप केलेली आहे. आपण ऑइल सगळंच ऐकलेले आहेत. आपण खाद्यतेलामधलं खाद्यतेल जे वापरतो ते क्रूड ऑइल तुम्हाला माहिती आहे. पण इसेन्शियल ऑइल आपल्या वापरात असणाऱ्या असंख्य वस्तू, शॅम्पू, साबण, क्लीनर, औषधं, परफ्युम्स, हे सर्व काही इसेन्शियल ऑइल पासूनच बनतं नैसर्गिकरित्या. मग त्यातला रिसर्च करून कोकणामध्ये काय होऊ शकतं याचा अभ्यास करून आम्ही ही गवती चहाची शेती केलेली आहे. मी तुम्हाला आमचा प्लांट दाखवतो. अगदी या. गवती चहाची जेव्हा शेती होते ती जेव्हा कटिंग होते त्याची दर 3 महिन्याने कटिंग केली जाते. ती कटिंग केल्यानंतर अशा प्रकारे बॅग्स मध्ये ती भरून इथे आणली जाते फॅक्टरीमध्ये. अच्छा. आणि ह्या 1-1 टनाच्या अशा या वेसल्स आहेत. 1-1 टनाच्या. ह्याला ड्युएल सिस्टीम मॉडेल म्हणतात. हे स्टीम डिस्टिलेशन युनिट आहे. थोडक्यात ऊर्ध्वपातन सिस्टीम, वाफेवर शिजवणारं मशीन आहे. अच्छा. गवती चहा जेव्हा इथे आणला जातो तेव्हा या टाक्यांमध्ये भरला जातो. त्याच्यानंतर जे झाकण आहे ते पुली चेन्नई इथे शिफ्ट केलं जातं आणि झाकण तिथे लावलं जातं. झाकण लावल्यानंतर हा बॉयलर आहे. इथे पाण्याने उकळवलं जातं, पाणी उकळवलं जातं. त्याची स्टीम, त्याची जी वाफ तयार होते, स्टीम तयार होते, त्या वाफेवर हे शिजवलं जातं.
आणि त्याची जी वाफ तयार होते ती इथे कंडेन्स होते. ओके. मागे कूलिंग टॉवर आहे, त्या कूलिंग टॉवरने हे थंड होते आणि मग वाफेचं रूपांतर तेलात, पाण्यात अशा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये होतं. बर, आता याच्यामध्ये हे 3 म्हणजे इकडे तेल पडतंय, याच्यामध्ये हे मध्ये पडतंय, ते काय सांगतो ते सांग. ह्याच्यामध्ये 3 गोष्टी बाहेर येतात. ओके. ही पहिली जी गोष्ट आहे हे नॉर्मल वॉटर, जे बॉयलर मधलं नॉर्मल वॉटर जे थंड झालेलं असतं वाफेने, ते हे पाणी आहे. हे आमचं रिसर्कल परत ऍग्रिकल्चर मध्ये होतं, शेतामध्ये होतं. हे दुसरं जे आहे त्याला हायड्रोसॉल वॉटर म्हणतात, फ्लोरल वॉटर. ओके. जे मेडिसिनल वॉटर आहे. ओके. आपल्या पर्सनल केअर प्रोडक्ट्स मध्ये ते वापरलं जातं. आपले जे क्लीनर प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये ते यूज केलं जातं. आणि हे तिसरं जे येल्लो दिसते आहेत ते सगळं आपलं ऑइल आहे. ओके. बर, आता ह्यामध्ये सुद्धा गंमत अशी आहे की बाजारामध्ये फक्त ऑइलची किंमत आहे. ओके. म्हणजे ऑइल इंटरनॅशनली बाहेरच्या देशांमध्ये किंवा आपल्या भारतातील काही कंपनीज त्याच्यावरती काम करतात. आणि त्यापासून आम्ही आमचा ब्रँड तयार केला सुगंध म्हणून. आणि तो आज अमेझॉनवर पॅन इंडिया आपण सप्लाय करतो. व्हेरी गुड. पण त्याच्यामध्ये त्याचं एक बाय प्रोडक्ट निघतं, हे फ्लोरल वॉटर. ओके. ॲज सच त्याला मार्केटमध्ये बायर नाहीये, कोणी विकत घेत नाही ते, कारण त्याचा यूज नाहीये. पण आम्ही त्याच्यावरती रिसर्च करून आमचे काही प्रोडक्ट्स डेव्हलप केले. ओके. ज्याची व्हॅल्यू 0 रुपये होती त्याची व्हॅल्यू काही लाखांमध्ये आम्ही पोहोचवली, फक्त ह्या बाय प्रोडक्ट्सने. वा. सो लेमन ग्रास, गवती चहा, हा गवती चहा आपण चहामध्ये वापरू शकतो. तुम्हाला चहामध्ये वापरायचा नसेल तर तुम्ही त्याचं तेल काढू शकता, त्याच्यापासून निघालेल्या पाण्यापासून त्याचे प्रोडक्ट्स बनवू शकता, जसे आमचे बाकीचे कार परफ्युम्स, फ्लोअर क्लीनर, एअर फ्रेशनर, मसाज ऑइल, सर्व काही आहेत. आणि त्याच्यानंतर त्याचा जो चौथा उरतो त्या चौथ्यापासून आम्ही असे दोरखंड बनवतो. म्हणजे तुमची म्हणजे तुमची एक सर्क्युलर इकॉनॉमी पूर्णपणे तयार होते. ओके. म्हणजे याच्यातलं तुम्ही काहीच वेस्ट जात नाही. ओके. आणि हे आपण गायींचे गोठे, तबेले, म्हशींचे, इथे आपण त्यांना डाव्यासाठी आपण देतो त्यांना. हे आपलं ऑइल आहे, इथे फिल्टर केलं जातं हे ऑइल. ओके. ओके. सर, आता तुम्ही मला जे सांगितलं, असू द्या, तुम्ही जे मला सांगितलं की तुम्ही दोघंही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात आणि तुम्ही याच्यावरती रिसर्च केला, हे काय समीकरण आहे नेमकं? म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये ऍग्रीमध्ये परत रिसर्च करणं, त्याच्यामध्ये करिअर करणं. बरोबर. हे काय म्हणजे रिसर्चला तुम्हाला कोणी मदत केली किंवा तुम्ही कसं संशोधन केलं याच्यामध्ये? ऍक्च्युली बेसिकली कोकणामध्ये मी म्हणजे आम्ही लहानपणापासून येतोय, म्हणजे आम्हाला शाळेची सुट्टी पडली की आम्ही कोकणामध्येच असायचो. ओके. त्याच्यामुळे इकडचा निसर्ग, इकडची माती मला जवळून माहिती आहे. आणि माझ्या आजोबांकडून, माझ्या आई वडिलांकडून, माझ्या काकांकडून, ह्यांच्याकडून मला निसर्गाचं नॉलेज आपसुकच आलेलं आहे की कोणत्या गोष्टीमुळे जखम बरी होते, कुठच्या गोष्टीमुळे आपला खोकला जाऊ शकतो. पण ह्या आजीचा बटवा जो आपण म्हणतो, आजी आपल्याला गोष्टी शिकवते, या गोष्टी आपसुकच आलेल्या होत्या आणि आम्हाला निसर्गाची आवड मुळातच आहे. हा एक भाग झाला की आम्हाला निसर्गाची आवड आहे म्हणून आम्ही ह्या कोकणात आम्ही आमचा व्यवसाय उभा केला. पण त्याचबरोबर ह्याचा रिसर्च करण्यासाठी आमची काही मित्रमंडळी होती. रिसर्च करताना आमची काही मित्रमंडळी होती, नेटवर्क होतं आमचं. त्या मित्रमंडळीने आम्हाला खूप मदत केली. ह्या मित्रमंडळीने आम्हाला खूप ही इंडस्ट्री इथे कोकणामध्ये सेटअप करण्यासाठी खूप इनिशियली स्टेजला मदत केली. अच्छा. मग आता हे संशोधन केल्याच्या नंतर शेवटी कोणतंही प्रोडक्ट, तुम्ही तर एक ब्रँड तयार केलाय, राईट? आता तो ब्रँड अमेझॉन पर्यंत आहे किंवा आता तुम्ही समजा ते ऑनलाईन हे करता, पण शेवटी प्रोडक्ट कुठलंही तयार झाल्याच्या नंतर त्याचा इश्यू सगळ्यात महत्वाचा असतो मार्केटिंगचा. बरोबर. मार्केटिंगचे चॅलेंजेस पण तुमच्या पुढे उभा राहिले असतील. आणि तुम्ही अशा रस्त्यावरती आहात किंवा अशा गावामध्ये आहात की जिथून सहजासहजी मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचणं अवघड आहे. तर मला 2 गोष्टी क्लिअर सांगा की एक तर मार्केटमध्ये तुमचे प्रोडक्ट मोठ्या शहरांमध्ये, मॉलमध्ये वगैरे आहेत का, पहिली गोष्ट. आणि तुम्ही स्वतः मार्केट कसं तयार केलं? ओके. बेसिकली जेव्हा आम्ही ॲग्रिकल्चरमध्ये आलो, पण त्याच्या आधीचा आमचा बॅकग्राऊंड हा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा बॅकग्राऊंड आहे. म्हणून वेबसाईट डेव्हलपमेंट असेल किंवा टेक्नॉलॉजी असेल ही आम्ही खूप चांगल्या प्रकारे हाताळलेली आहे. तर ह्या गोष्टीचा आम्ही जे शिकलो, आम्ही जे काम केलेलं आहे कंपनीजमध्ये, ह्याचा आम्हाला इथे खूप उपयोग झाला. म्हणून कोणतीही गोष्ट
मार्केट कशी करायची, वेबसाईट डेव्हलपमेंट थ्रू किंवा Yes, yes. ऑनलाईन कशी करायची, अच्छा. हे आम्हाला आमच्या एक्सपिरियन्स मधून आलेलं आहे. ओके, ओके. टेक्नॉलॉजी आम्ही खूप चांगल्या प्रकारे हाताळल्यामुळे या गोष्टी आम्हाला आपसुकच माहिती सोशल आहे. प्लॅटफॉर्म त्याचा मेजर यूज केला. येस येस. ओके, येस. तर त्याच्यामुळे आता हे जे इसेन्शियल ऑइल्स आहेत, बेसिकली ही इंडस्ट्री अशी ऑपरेट होते की आपल्या देशातले 100% इसेन्शियल ऑइल हे बाहेरच्या देशांमध्ये जातात. बर. आयदर ते परफ्यूमसाठी असतील किंवा इतर प्रोडक्टसाठी असतील. आपल्या भारताच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे इसेन्शियल ऑइल, चंदन, मोगरा, गुलाब, असे वेगवेगळ्या भागातून आपलं एक्सपोर्ट होतं. बरोबर. पण आपल्या भारतामध्ये खूप हातावर मोजणाऱ्या कंपन्या त्याच्यावरती काम करतात. ओके. तर इथेच ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. ओके. माझ्यासारख्या जे सामान्य घरातून एका आलेल्या किंवा शेती करून एक शेतकरी आपला ब्रँड कसा उभा करू शकतो, ह्याचं आम्ही एक उदाहरण सध्या कोकणामध्ये सेटअप करत आहोत. की शेतकऱ्याने फक्त शेती करत न राहता स्वतःचा ब्रँड सुद्धा शेतातून उभा करू शकतो. अगदी खरं आहे. आज तुमच्या ताटामध्ये, आज आपल्या सर्वसामान्यांच्या ताटामध्ये येणारा आपला भाजीपोळी असेल, ते आपण अंगावर लावणारा परफ्यूम असेल, आपण बॉडीवर लावणारा सोप असेल, हा नैसर्गिकरित्या शेतकऱ्याच्या शेतातूनच येतो. बरोबर. हे बेसिक आहे. त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपला स्वतःचा ब्रँड तयार करायला हवा आणि तेवढं पोटेन्शियल प्रत्येकाच्या शेतामध्ये आहे. अगदी खरं. आणि त्याचंच आम्ही एक उदाहरण इथे तयार केलेलं आहे. आम्ही आज जे आमचे प्रोडक्ट्स बनवलेले आहेत, ते प्रोडक्ट्स कार परफ्यूम आहे, मसाज ऑइल आहे, क्लीनर आहे, मॉस्किटो रिपेलंट्स आहेत. हे असे प्रोडक्ट्स आज आम्ही देशात व देशाच्या बाहेर सप्लाय करत आहोत आणि ते सुद्धा इथे बसून. अरे वा. सो ही टेक्नॉलॉजीची ताकद आहे की टेक्नॉलॉजी तुम्हाला बाउंड्री लाईन मध्ये ठेवत नाही. तुम्हाला काही बॉर्डर्स, यस, तुम्ही आज एका जागेवर उभे राहून सुद्धा आज देशभरामध्ये विकू शकता. ही सोशल मीडियाची, अमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मची किंवा तुमची जी वेबसाईट तुम्ही बनवता, ही त्याची ताकद आहे की तुम्ही आज देशभरामध्ये पोहोचू शकता. अगदी. हे सगळं करत असताना मी तुमच्या हे जे आता तुमचं वर्कशॉप आहे थोडक्यात, त्याच्या बाहेर मी काही गोष्टी पाहिल्या. तुम्ही इथं स्थानिकांना रोजगार पण दिला, काही लोकांना, आणि काही महिलांना पण हाताला काम दिलं. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही ज्या गावामध्ये राहता, ज्या परिसरामध्ये राहता, आता हे समजा काका आहेत, यांना जर इथं रोजगार नसता तर यांना मुंबई गाठावी लागली असती. म्हणजे कोकण आणि मुंबई असं सगळं समीकरण आहे. पण सांगायचं तात्पर्य इथं किती लोकांना रोजगार निर्मिती झाली तुमच्यामुळं. दुसरी गोष्ट, याच्याबरोबर म्हणजे मी पण हा विचार करतोय खरं तुमच्याशी बोलताना, गवतापासून फक्त आम्ही गुरांचा चारा एवढंच एक आमचं कन्सेप्ट आहे, आणि दुसरं म्हणजे गवती चहा असेल तर तो चहा बनवायचा, याच्या पलीकडे काहीच नाही. पण ह्या गवतापासून तुम्ही एवढ्या पद्धतीचे चांगले म्हणजे अतिशय क्वालिटीचे काही प्रोडक्ट तुम्ही बनवलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमुळं या स्थानिक लोकांना काही अपेक्षा निर्माण झाल्यात की आपण वेगळं काहीतरी करू शकतो, ते एक. आणि किती लोकांना रोजगार झाला इथे? आमची जी सुगंध एसेन्शियल कंपनी आहे, 5 वर्षापूर्वी आम्ही हा इंडस्ट्री इथे सेटअप केली. आज आमच्याकडे 10 ते 15 स्थानिक लोक, कोकणी लोक इथे काम करतात. त्यांना व्यवस्थित पगार आहेत आणि 12माही पगार आहे. कारण खूप साऱ्या इंडस्ट्रीज ज्या गावात सेटअप होतात ते 12 महिने इंडस्ट्री उभी करू शकत नाही. सीझनल फक्त लाईक आंबा असेल, काजू असेल, सीझनल तयार होतो. पण आमचा मूळ उद्देशच तो होता की कोकणामध्ये 12 महिने चालणारी इंडस्ट्री उभी राहावी, त्यातून 12 महिने येथील लोकांना पगार मिळावा आणि व्यवस्थित पगार मिळावा, ह्यावर आमचं काम असतं. आणि ते आम्ही चालू केलं. त्यामुळे आमची जी माणसं आहेत ती कोकणातली आणि स्थानिक लोक आहेत. मला सर याबरोबर आता तुम्हाला हा जो लागणारा म्हणजे रॉ मटेरियल जे आहे सगळं, म्हणजे हे गवती चहा आहे, थोडक्यात लेमन ग्रास आहे, हे तुमच्या स्वतःच्या शेतातलं आहे की तुम्ही बाकीच्या लोकांना पण लावायला प्रवृत्त केलं आणि त्यांच्याकडून पण तुम्ही कलेक्ट करता, असं काय आहे नेमकं काय? सध्या कोकणामध्ये ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्हीच सगळी लागवड केलेली आहे. कारण ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्ड आहेत. ह्याची लागवड कशी करावी, ह्याची कटिंग कशी करावी, मग त्याचे जे ऑइल प्रोडक्शन होतं ते किती प्रमाणात होतं, तर ह्याचं एक टोटली एक व्यवस्थित स्ट्रक्चर आहे. ह्याचं एक फॉर्म्युलेशन आहे, येस, प्रॉपर प्लॅन आहे. त्यामुळे आम्हीच आमचं क्षेत्र 10 ते 15 एकर पर्यंत घेऊन गेलो दरवर्षी वाढवत.
ओके. आणि आता या वर्षीपासून आम्ही शेतकऱ्यांशी सुद्धा कॉन्टॅक्ट मध्ये आहोत की त्यांनी लागवड करून आम्ही ते इथे प्रोसेस करणार आहोत. अच्छा, म्हणजे मला ते एक म्हणायचंय की कोकणात तांदळाच्या पिकाच्या नंतर जे ही खाचरं किंवा आणखी जी जमीन शिल्लक राहते त्याच्यावरती हे लेमन ग्रासची लागवड करू शकतात शेतकरी. लेमन ग्रासचं जे उत्पन्न आहे ते 5 वर्षाचं उत्पन्न देणारं पीक आहे. बर. म्हणजे तुम्ही एकदा लावल्यानंतर तुम्हाला 5 वर्ष सलग फक्त उत्पन्न- कटिंग करायचं. फक्त कटिंग करायचं, बर. त्याची तेल प्रोसेसिंग करायचं आणि त्याचे प्रोडक्ट्स तुम्ही बनवू शकता. ओके. पण इथे मूळ मुद्दा समजून घेणं आहे की जसं मी सुरुवातीलाही म्हणालो की शेतकऱ्यांनी किंवा आम्ही सुरुवातीपासून ब्रँड बनवण्यावर जास्त फोकस केलेला आहे. ओके. yes. कारण तो सर्वात महत्वाचा आहे. कारण जेव्हा तुम्ही एखादी म्हणजे तुम्ही गोष्ट सुरुवातच करताना ब्रँड डोक्यात ठेवला. येस कारण जर तुम्ही जेव्हा ब्रँड बनवता त्यावेळेला तुमची किंमत जिथे बाजारात तुम्हाला 1 रुपया मिळते तिथे अक्षरशः 10 रुपये तुम्हाला मिळतात जेव्हा ब्रँड होतो, ब्रँड बनतो तेव्हा. कारण आज आपण वापरत असलेल्या मुंबई किंवा पुणे इतर शहरांमध्ये सर्व गोष्टी ज्या आपल्याला हातात मिळतात, ज्या ब्रँडेड वस्तू मिळतात त्या कुठून तरी शेतकरी शेतातूनच आलेल्या आहेत. येस. म्हणजे मी जर कॉफी पितोय तर ती कॉफी सुद्धा केरळच्या कोकोआ झाडापासून आलेली आहे. ओके. राईट. मी कोकम सरबत पितोय माझ्या घरात बसून तर तो कोकणातल्या कोणीतरी एका शेतकऱ्याने रतांबा पाडलेला आहे तेव्हा तो कोकमाचा सरबत इथे तयार झालेला आहे. बरोबर. पण ऑफकोर्स इथे काही ब्रँडिंग कंपनीज काम करतात, त्यातून माल घेऊन त्या प्रोसेस करतात. पण हेच आम्ही इथे उदाहरण सेटअप केलेलं आहे की शेतकरीच आपल्या शेतातून मालही काढू शकतो. शेतकरी हा शेती करून उद्योजक पण होऊ शकतो, व्यावसायिकही होऊ शकतो. येस. याच्यासाठी तुमचं अतिशय उत्तम उदाहरणच आहे. खरं तर हे प्रत्येक शेतकऱ्याने शिकलं पाहिजे आणि ते फक्त कोकणातल्याच नाही तर आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिकायला हरकत नाही. नक्की. मला हे इंटरव्ह्यू संपवायच्या अगोदर तुमचे जे काही प्रोडक्ट आहेत ते मला बघायचे पण आहेत आणि त्याच्याबद्दल पण थोडी माहिती. येस. गौरी प्रोडक्ट सांग. हा इथं. येस, ठीक आहे. आपण तिथं दाखवूयात का? ऍक्च्युली आतमध्ये तर सरांनी या ठिकाणी जे गवती चहापासून लेमन ग्रास पासून जे काही प्रोडक्ट बनवलेले आहेत ते आता आपल्या इथं समोर आहेत आणि मी सरांकडूनच त्याची माहिती घेतोय. सर जरा मला प्लीज सगळे समजून सांगा. येस. जे मगाशी मी तुम्हाला हायड्रोसोल वॉटर जे दाखवलं, जे आमचं वेस्ट जात होतं त्यापासून आम्ही हे आमचे असे क्लीनर्स बनवलेले आहेत. ओके. जे आम्ही हॉटेल्समध्ये सप्लाय करतो, Amazonवर अवेलेबल आहे, जे पॅन इंडिया आपण भारतभर आपण सप्लाय करतो क्लिनिंगसाठी. त्याच्याबरोबर हा त्याचा स्प्रे सुद्धा आम्ही त्याचा बनवलेला आहे. एअर फ्रेशनर, कार फ्रेशनर, मॉस्किटो रिपेलंट, म्हणजे तुम्ही बॉडीवर जेव्हा यूज करता मच्छर वगैरे तुम्हाला चावत नाही. कारण लेमन ग्रास मध्ये मुळातच ही तत्व आहेत ज्या कंपनीज यूज करतात. ऍज अ इन्सेक्ट रिपेलंट प्रॉपर्टीज आहेत, अँटी फंगल प्रॉपर्टीज आहेत, जिथे तुम्ही यूज केल्यानंतर बुरशी वगैरे जिकडे तिकडे येत नाही. ओके. सो हे त्याच्यासाठी काम करतं. आता ह्याच ऑइल पासून आम्ही आमचा साबण सुद्धा बनवला आणि आमच्या शेतातली हळद त्याच्यामध्ये वापरली. आणि आज तो हा सुद्धा आम्ही आमचा भारत आणि भारताच्या बाहेर हा सप्लाय करतो. ओके. त्याच्यानंतर हे आमचं कार फ्रेशनर आहे. ओके. जे सुद्धा अमेझॉन आमच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. हे सुद्धा प्युअर इसेन्शियल ऑइल, म्हणजे जो फ्रेग्रन्स अजिबात सिंथेटिक केमिकल काही नाही, शेतातून आलेलं कार परफ्यूम. म्हणजे मी तुम्हाला मगाशी तेच सांगितलं की शेतकरी काय करू शकत नाही. शेतकरी आज जगाला जो पोशिंदा आपण म्हटलं जातं ते मुळातच आहे की आज तुम्ही आपण माझ्यासारखं जे सामान्य माणसाचे शर्ट घालतात कॉटनचं, हे सुद्धा शेतकरीच करतोय. अगदी खरं आहे. म्हणजे शेतकरी कापूस करतोय म्हणून मी हा शर्ट घालतो. बरोबर आहे. राईट. म्हणून शेतामध्ये जेव्हा आमचं लेमन ग्रासचं ऑइल बनतं त्याच्यापासून आज तुमच्या कारमध्ये हा फ्रेशनर अवेलेबल करू शकलेलो आहोत आपण. त्याबरोबर आमचं हे प्युअर मसाज ऑइल, जे इसेन्शियल ऑइल, जे तुम्ही पेन किलर, तुमच्या नर्व्सचा कधी कधी इश्यू असतो, असं फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजना सुद्धा सप्लाय होतो. ओके. ओके. अशी ही आमची पूर्ण एक 4-5 प्रोडक्टची अशी लाईन आहे. हे सगळं ऐकल्याच्या नंतर आणि पाहिल्याच्या नंतर सरांनी जसं सांगितलं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे वगैरे, त्याच्याबरोबर आता एक गोष्ट आपल्याला नव्यानं मान्यही केली पाहिजे की अन्न वस्त्र निवारा ह्या जशा गरजा आता आपल्या प्रमुख होत्या त्याच्यापेक्षा हे आता भौतिक गरजा लोकांच्या त्याच्या पुढे गेलेल्या आहे. म्हणजे भौतिक गरजांमध्ये हे सगळं येतं, परफ्यूम आहे, साबण आहे वगैरे वगैरे. मग हा सुद्धा शेतकरी देऊ शकतो हे सरांनी सांगितलंय. नुसतं सांगितलं नाही तर ते सिद्ध करून दाखवलंय. बरोबर. सर तुमचा अत्यंत हा प्रयोग अतिशय लोकांना इन्स्पायर स्टोरी असा ठरेल. अनेक शेतकरी, तरुण शेतकरी ज्यांना असं वाटतंय की आता शेतात काही नाही राहिलं त्यांच्यासाठी तुम्ही आयडॉल ठरू शकता. शेतात काय आहे हे तुम्ही दाखवू शकता. तर तुमच्या ह्या प्रयोगाला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि मी प्रेक्षकांनाही नक्की सांगेल की एकदा हे सुगंध नावाचा जो ब्रँड आहे तो गुगलला तुम्ही सर्च करा, त्याच्यावरती सगळेच अवेलेबल असतील
मी अर्थात मी क्लिअर सांगतो मित्रांनो, कसलंही मार्केटिंग करायला आलेलो नाही. मी प्रवासात होतो, माझीच अवस्था तुम्ही बघा मी कशा पद्धतीने आहे. फक्त मला हे दिसलं की एवढ्या खेड्यापाड्यामध्ये कोण काय करतंय, आणि ज्यावेळेस इथं माहिती घेतली त्यावेळेस 1-2 तरुण जोडपं इथं अशा पद्धतीनं काम करतायत. शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे याची दिशा ठरवणारा हा प्रयोग आहे. जर तुम्हाला कधी वेळ प्रसंग आला तर तुम्ही हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला कोणता तालुका येतो या गावाला? वैभववाडी तालुका. वैभववाडी तालुक्यात असलेलं हे गाव तिथवली गाव, तिथवली नावाचं गाव आहे, आणि तिथं यांचा हा प्रयोग आहे. जरूर कधी भेट द्या, आणि तुम्हाला यांच्या या नवीन प्रयोगाबद्दल किंवा शेतकऱ्यांना एक आशादायी अशा पद्धतीच्या प्रयोगाबद्दल काय वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.